कोल्हापूरला जाताय तर ही रील आत्ताच सेव्ह करून ठेवा. तर पश्चिम महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी म्हणजे कोल्हापूर. इथे प्रत्येक गल्ली, प्रत्येक मंदिर आपल्याला श्रद्धा आणि इतिहासाची आठवण करून देते. सुरुवात करूया पवित्र पंचगंगा नदीपासून. या नदीच्या काठावर उभं राहिलं की मन आपोआप शांत होतं. इथली हवा, इथली ऊर्जा वेगळीच आहे. पंचगंगेच्या जवळच आहे आई महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर. चला, कोल्हापूरची ओळखच अंबाबाईमुळे आहे. देवीचं दर्शन घेतल्यावर मनात एक वेगळंच समाधान मिळतं. यानंतर नक्की भेट द्या, ती म्हणजे ज्योतिबा डोंगराला. बघू शकता, ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं. उंचावर असलेलं हे स्थान श्रद्धा आणि निसर्गाचं सुंदर मिश्रण आहे. डोंगरावरून दिसणारं कोल्हापूरचं दृश्य खूपच मनमोहक आहे. कोल्हापूरपासून थोड्याच अंतरावर आहे ते म्हणजे शाहू महाराज पॅलेस. शाहू महाराज राजवाडा नक्की बघा. कोल्हापूरच्या सामाजिक आणि ऐतिहासिक प्रवासाची साक्ष देणारा हा राजवाडा. पुढे चिन्मय गणाधीश, बाळूमामा आदमापूर, नंतर संध्याकाळच्या वेळेस रंकाळा तलाव बघा आणि सिद्धिविनायक गणपती, जयसिंगपूर हे पण खूप बघण्यासारखं आहे. नक्की भेट द्या. आणि विशेष इथे बघण्यासारखं आहे ते कन्हेरी मठ. कन्हेरी मठ ज्ञान, परंपरा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. कोल्हापूर म्हणजे फक्त शहर नाही, तो आहे श्रद्धा, इतिहास आणि शांतीचा अनुभव. नक्की तुम्ही कोल्हापूरला गेलात तर हे ठिकाणं बघायला विसरू नका.